सोलापूर जनदर्पण चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकाच्या तारीख जाहीर झालेल्या आहेत। सोलापुरातील भाजपाकडून आमदार राम सातपुते यांची निवड करण्यात आलेली आहे, तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक रिंगणात उतरले आहेत। या दोन्ही उमेदवार सध्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे, पण या दोन्ही प्रचाराला सुरुवात असतानाच भाजपामधील एक सामान्य कार्यकर्ता आणि एका न्यूज चॅनल वर्तमानपत्राचा संपादक तो गेले काही दिवस आपल्याला तिकीट मिळावा यासाठी संघर्ष करत आहे। नेमकं याच आपण व्यक्तीला आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। दिलीप भाऊ शिंदे, आपण सर्व पहिल्या जनदर्पण चॅनलला आपण आलात, त्याबद्दल पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण गेल्या काही दिवसापासून सोलापूर शहरात आपल्या म्हणजे जिल्ह्यात जो आता लोकसभेच्या निवडणुका वारे वाहत आहेत त्यामध्ये आपल्याला तिकीट मिळावं अशी आपण मागणी करणारं अनेक ठिकाणी जाऊन आलेलं छायाचित्र आणि वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे। नेमकं आपण कोणाकोणाला भेटलो आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काय रिप्लाय मिळाला? नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीचा 1990 पासूनचा कार्यकर्ता आहे। प्रमोदजी महाजन यांच्या उपस्थितीमध्ये RPI आठवले गटातून मी भाजपात प्रवेश केला। त्यानंतर प्रवेश केल्यानंतर मी विविध आंदोलनात पक्षाच्या आंदोलनामध्ये सक्रिय होतो। मग त्यामध्ये भारतीच्या सभा असतील, लालकृष्ण अडवाणींच्या सभा असतील किंवा राष्ट्रीय अधिवेशन सोलापूरमध्ये एक मोठं अधिवेशन झालं लिंगराज वल्ल्याळांच्या नेतृत्वाखाली। तर एवढ्या मोठ्या देशभर गाजलेल्या अधिवेशनाचा मी तिथे एक प्रमुख जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली होती। पक्षाची विविध ध्येयधोरणं रुजवण्यामध्ये माझा सहभाग होता। अनेक वेळा पार्टीच्या विविध योजनांमध्ये कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये मी हेरेरीनं भाग घेतलेला कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टीची जेव्हा उमेदवारीचा प्रश्न जेव्हा आला सोलापूर लोकसभेला कोण असावे काय नाही, गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिसला नाही, कामच केला नाही, विकासाकडे दुर्लक्ष केले, असे ओरड काय लोक करत होते। मग त्यात महाराजांचा एक विषय आला। महाराजांचा त्यातला हा बनावट आहे असं लक्षात आलं आणि त्यांना उमेदवार द्यायचे नाही असं पक्षाची कुजबूज सुरू झाली पक्षामध्ये। त्यानंतर आम्ही म्हणलं की काय हरकत नाही, आतापर्यंत आपण उमेदवारीच मागितली नव्हती, तर पक्षाकडे उमेदवार मागायला काय हरकत आहे। आणि मला संघाच्याच RSSच्या माध्यमातून मला विचारणा झाली की तुला इलेक्शनला तू उभा राहू शकत नाही, तू उमेदवार का होऊ शकत नाही। त्यानंतर मला त्यांनी अतुलजी लिमे हे संघाचे महाराष्ट्राचे छत्री प्रचारक आहेत, त्यांच्या माध्यमातून मला मोहनजी भागवतापर्यंत जायची संधी मला मिळाली, त्यांचा आशीर्वाद घ्यायची संधी मिळाली। मला तिथं असं वाटलं की खरंच आपण उमेदवारीसाठी पात्र आहोत का असं माझं माझ्या मनाला वाटलं। तेव्हापासून मी सुरुवात केली आणि पहिला बायोडाटा जो दिला ते सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना भेटून समक्ष दिलं। त्यांनी पण विचार केला की शिंदे तुम्ही लोकसभेला इच्छुक? हो मला तुम्ही इच्छुक आहे। बरोबर, ठीक आहे, हरकत नाही। मी त्यानंतर सगळ्याच आमच्या स्थानिक शहराध्यक्ष असतील नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण सिटी, मग आमचे सगळेच आमदार असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्या लोकांच्या मी संपर्कात आलो, सगळ्यांनी विनंती केली की मला उमेदवारी द्यावी लोकसभेची। त्यानंतर असा एक विषय झाला की मग पुढे स्टेट लेवलला मी गेलो। त्या स्टेट लेवलला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला उमेदवारी द्या म्हणून रवीजी अनासपुरे, त्यानंतर महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि विभागीय संघटक मकरंदजी देशपांडे, संघाचे छत्री प्रचारक मुकुंद कुलकर्णी आणि जिल्ह्यातील शहरातील सगळ्या आणि महाराष्ट्र स्टेट लेवलच्या सगळ्या संघाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यापर्यंत मी पोचलो आणि त्यांना माझा बायोडाटा दिला आणि सगळ्यांना सांगितलं की मला आशीर्वाद द्या आणि मला उमेदवारी द्या। पुढे मी दिल्लीमध्ये गेलो। दिल्लीमध्ये नड्डाजींना भेटलो, त्यांना माझा बायोडाटा दिला, त्यांना विनंती केली।
त्यानंतर अमितजी शहा यांच्यापर्यंत पोचलो. BL संतोष म्हणून संघटन सरचिटणीस आहेत भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकाचे. त्यांनी हे सांगितले की काय हरकत नाही, आपण पाहूया. मग राजनाथ सिंहांना भेटलो, त्यांची जावई आहे. सिलेक्शन कमिटीमध्ये 14 लोक आहेत ऑल इंडियाची, की भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा उमेदवाराची एक सिलेक्शन कमिटी आहे. मग त्यापैकी मी 9 लोकांना भेटलो. त्यामध्ये भूपेंद्र यादव आहेत आणि वासंती म्हणून मॅडम आहेत, युवा मोर्चे म्हणजे महिला मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्या ऑल इंडियाच्या. तसेच अनुसूचित मोर्चाचे माजी अध्यक्ष आणि माझे समाज कल्याण सत्यनारायण जटिया, अशा बऱ्याच लोकांना सगळ्यांना मी भेटलो दिल्लीमध्ये आणि त्यांना विनंती केली. संघाच्या दिल्लीतील सगळ्यांनाच भेटलो. भेटत असताना त्यांनी मला प्रोत्साहन देत गेले आतापर्यंत. मी माझं असं म्हणणं होतं की मी शेवटी शेवटच्या टप्प्यामध्ये मी त्यांना विचारलो. मी देवेंद्रजींना 3 ते 4 वेळा भेटलो. शेवटच्या वेळेला म्हणलो की देवेंद्रजी, आम्ही उगाच पळापळी करतोय, आम्ही पुढे जायचं का थांबायचं, तुम्ही सांगा, आम्ही तसंच करतो. पण आम्हाला देवेंद्रजी म्हणाले की नाही, असं नाही आहे, उमेदवारी स्थानिकच मिळेल आणि सामान्य कार्यकर्ताच आपण विचार करणार आहे, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही त्या भरोश्यावर राहत होतो की आणि सोलापूरमध्ये 19 स्थानिक लोकांनी मागवले होते उमेदवारी आणि बाहेरचे जवळ 15 होते. आमचं एकच म्हणणं होतं, मी जिथे गेलो की बाहेरचेच उमेदवार देणार हे पहिल्यापासूनच म्हणजे गेल्या 1.5 महिन्यापासून चर्चा चालू आहे. जिथं जाईल त्याला एकच सांगितलं की मला उमेदवारी नाही दिली तर चालेल, पण सोलापूरचा उमेदवार पाहिजे आणि सोलापूरच्या डेव्हलपमेंटला त्यांना त्याचा हातभार लागला पाहिजे. सोलापूर हे गेल्या 20 वर्षामध्ये खूप मागे गेलेलं आहे आणि दिल्लीचा पैसा आल्याशिवाय सोलापूरचा विकास होणार नाही. अनेक प्रश्न आहेत, युवा युवतीचे प्रश्न आहेत. मला एकच म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला कुणालाही सांगा, त्या ठिकाणी आम्ही कामाला लागतो. परंतु तसं काय झालंच नाही आणि आम्ही इकडं तिकडे फिरत राहिलो. शेवटी पक्षाचा निर्णय आहे. माझं असं म्हणणं होतं की जेव्हा तुम्हाला उमेदवारी द्यायची आहे तेव्हा कुणालाही द्या, हरकत नाही आहे. पण आपल्या सोलापूरमध्ये जे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे, कुठं बी गेलं तर एक उमेदवारीची निवडीची प्रक्रिया असते की अर्ज करण्याची तारीख, फॉर्म भरण्याची तारीख आणि शेवटची तारीख. तसं काही झालंच नव्हतं. शेवटच्या दिवशी राम सातपुतेंचा नाव डिक्लेअर होईच्या शेवटच्या दिवशीपर्यंत लोक नवीन येतच होते अर्ज की आम्हाला उमेदवार द्या, आम्हाला उमेदवार द्या. त्याचं काय टाईम लिमिट होतं, ठीक आहे, हरकत नाही. जेव्हा उमेदवारी शेवटच्या दिवशी आली तर तुम्ही तर एखाद्या मुलाखतीला आम्हाला बोलायला पाहिजे होतं की बाबांनो, तुम्ही एवढे लोक भरलात ना, माझं शिक्षण विचारलं पाहिजे होतं, माझ्याकडे मी थोडे ऐकत आहे की नाही ते विचारायला पाहिजे होतं. कोणी तर कुणी मुलाखत घ्यायला पाहिजे होती. आम्ही जिथं जात होतो तेव्हा आम्हाला काय म्हणायचे, तुमचं सर्वेमध्ये नाव द्या, तुमचं नाव खायला, तुमचं सर्वेमध्ये आहे का ना, चेक केलं का तुम्ही. सर्वेचंच आम्हाला जिथं जाईल तिथं आम्हाला सांगण्यात आलं. मग मला काय म्हणायचं आहे की राम सातपुते हे बीडचे होते. त्यांनी झेप घेतली माळशिरस विधानसभेला. विजयदादाच्या नेतृत्वाखाली ते निवडून आले, त्यांचं चांगलं झालं. पण ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एक विधानसभा किंवा लोकसभा धरून त्यांनी त्यांचा जे बीडचा जिल्हा आहे त्या ठिकाणी त्यांचं बसताना बसवायला पाहिजे होतं ना. ते न करता ते काम तिकडे करत असताना ते परत सोलापूर डोळा. त्यांनी विचार करायला पाहिजे की स्थानिक कार्यकर्ता, आता आमचा सोलापूरचा एखादा कार्यकर्ता जर बीडला जर उमेदवार उभारला चालेल का बीडच्या लोकांना. म्हणजे सोलापूरमध्ये असंच अनेक वेळा मंत्रिपदाबाबत घडते. आता ते राम सातपुतेंना विजयदादांना एवढं मोठं मन केलं, त्यांना ते निवडून दिलं. आता उदाहरण सांगतो, माड्याचा जे तिढा आहे तर माड्याच्या 4 विधानसभा मतदारसंघ सोलापूरला जोडलेले आणि 1-2च विधानसभा तिकडे आहेत. आणि 4 विधानसभा असताना आपण पहिला दिलं नंबर निंबाळकरांना, स्थानिक दादालाच कशाला, तुम्हाला ज्यांना द्यायचं त्यांना द्या, पण नाही तर 4 विधानसभा असताना सोलापूरमध्ये दोन्ही पण लोकसभा मतदारसंघामध्ये बाहेरचे उमेदवार आहेत. निंबाळकर बी जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत आणि ते पण बाहेरचे आहेत. यांना तर स्वतःचं मतदान नाही आहे कुणाला, सातपुतेला. त्यांनी येताना विचार करायला पाहिजे पार्टीना, किंवा आम्ही त्यांना आर्ग्युमेंट करत नाही पक्षाला की चॅलेंज देत नाही आहे, पण याची बाजू आम्हाला जे विचारलं घेण्यात आलं की तुमचा समाज किती आहे, तुम्ही किती मतं आणू शकता, आम्हाला विचारण्यात आलं ना. आम्ही गेल्यानंतर त्यांच्याकडे मग त्यांना विचारलं पाहिजे ना
की तुम्ही सोलापूर लोकसभेत चाललाय राम सातपुते आणि तुम्ही किती मतं घेऊन जाणार आहे सोलापूर? त्यांच्या हक्काची काय मतं पाहिजे का नाही? बरोबर. का सगळे इथं तयार आहे, आमचं इथं वर्षानुवर्ष पार्टीचा कार्यकर्ता राबतोय, मेहनत केली आहे त्याचं, आणि त्याच्यावर ते येऊन बसायचं डायरेक्ट. त्यांचं स्वतःच मतदान नाही आहे आणि डायरेक्ट त्यांना इथं उमेदवारी आमच्यावर अन्याय नाही. मग आता तुम्ही जे म्हणता की आता राम सातपुते म्हणते की मी ऊसतोड कामगार आहे, मी सोलापुरातला सिद्धेश्वर कारखान्याला आमचे आई वडील काम करायचे, असे सगळे ते आता सध्या म्हणत आहेत. मग हे कितपत योग्य वाटते? आता मी काय म्हणतो, बीडला मी 6 महिने ते राहायला होतो कुठल्या तर निमित्तानं. मग मी म्हणू का मी बीडला राहायला होतो 6 महिने मी काढलेतच ना पहिलं 10 वर्षापूर्वी, आणि मग मला तुम्ही द्या असं म्हणू शकतो? असं नाही आहे. कामाच्या निमित्तानं दिल्लीला जाते माणूस, मुंबईला जाते माणूस, कुठे जाऊ शकते. म्हणजे का तिथं का ते रहिवासी त्यांना कधी संधी असते का? आपण तिथं जातो, आपलं कर्मभूमी जिथं आहे तीच आपली खरी कर्मभूमी असते. ऊसतोड कामगाराचा मुलगा तुम्ही म्हणता, मग तुम्ही मुंबईसारख्या ट्रायडंट हॉटेलला कसं राहता हो तुम्ही? एवढ्या कॉस्टली हॉटेलमध्ये तुम्हाला 1-1 वर्षासाठी तुमच्या बुक असते, कशाला करता? आम्हाला हे बाकीच्या बारामध्ये त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. ते त्यांच्याबद्दल मला तर ना व्यक्तिगत मला द्वेष काय नाही. फक्त मला म्हणायचं आहे की आमच्या सोलापूरमध्ये 20 लाख संख्या लोक सोलापूरकरांची आहे. 20 लाख लोकसंख्येमध्ये आमच्याकडे 1 लायक माणूस नाही का? 1 लायक नाही. मग आता माळशिरसमध्ये 5 वर्ष आमदारकी आता भोगलेलं आहे तुम्ही, मग सोलापुरात आल्यासारखं वाटत नाही का तुम्हाला? लोकसभा मतदारसंघामध्ये आपण विषय बोलतोय आपण. माळशिरस हा सोलापुरातलाच भाग आहे ना? सोलापूरमधला भाग आहे, पण त्यांना कसं आहे की त्यांना एक एलन टावरला त्यांना संधी दिली होती की बाबा तिथं करायचं. पण तुम्ही आता त्या जिल्ह्याला ती संधी दिली जाते ना. बरं, असं बी आहे प्रश्न की आता गांधीनगर ह्या लोकसभा मतदारसंघामधून नरेंद्र मोदी यांना कुठं दिलं? कुठली लोकसभा? गुजरात. नाही, अहमदाबादला, म्हणजे अहमदाबाद गुजरात, वाराणसीला लोकसभेला दिली उमेदवारी. राष्ट्रीय नेता, जागतिक नेता आहे म्हणून त्यांना दिली ना. आता राहुल गांधी राहतात कुठे आणि उमेदवारी उभारली कुठे? केरळामध्ये. बरोबर आहे. मग आहे ना, मला काय म्हणायचं, हे काय राष्ट्रीय नेते आहेत आणि यांच्यामुळे इथं एखादा लाख लोकांचं काम झालंय, एक मोठी टीम वर्क हिने बनवली आहे कुठल्याच्या माध्यमातून, असं काय झालंय का? मग इथं जे सोलापुरातलं जे जिल्ह्यातलं भाजपचा जो कालचा जो साखळी आहे, बूथ यंत्रणा असेल, वॉरियर्स असेल, सुपर वॉरियर्स असेल किंवा अन्य जे संघटनात्मक कार्यातील जे पदाधिकारी असतील, तो भाजपचा कार्य करतच आहे ना. फक्त कुठला तरी एक उमेदवार अपेक्षित असतोय, तो उमेदवार पक्षाकडून मिळाला, त्याला तुम्ही समर्पक असं वाटत नाही असं तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या जिल्ह्यावर कोण आक्रमण करत असेल तर आपण स्वीकारायचं का? आता तुमचे जे भाजपचे नेतृत्व, तुम्ही भाजपमधलेच कार्य करता, मग तुम्ही यालाच विरोध करताय, मग हे पक्षाच्या विरोधात ध्येय धोरण होत नाही? पक्षाचं धोरण असे नेहमी माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार देताना आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब, रवींद्र अनासपुरे किंवा आमच्या दिल्लीचे कमिटीचे जे नड्डाजी आहेत, अमितजी शहा किंवा अनेक सगळे आमचे नेते मंडळ, यांना जे मेसेज देणार सोलापुरातली माहिती जी पुरवण्यात आली, ती माहिती सगळी चुकीची पुरवण्यात आलेली आहे. त्या चुकीच्या माहितीच्या आधारे उमेदवारी देण्यात आलेली आहे. माझं एकच म्हणणं आहे की इथं जे त्यांना उमेदवारी देण्याबद्दल आमचं काय ना नाही आहे, परंतु माहिती हे ना षडयंत्र झालेलं आहे. प्रणिती शिंदेला इथं विजयाचे रान मोकळे करून देण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचले का, हा माझा एक प्रश्न आहे. येणारी भारतीय जनता पार्टीची सीट जर तुम्ही घालवत असेल, मी तर 30-32 वर्ष झालो इथं ह्या पार्टीमध्ये काम करतोय आणि हे बघत बसू ना. मी भले 4 शिवा खायला हरकत नाही मी, परंतु ना आज मला शिवा देतील, पण त्यांनी 1-2 वर्षांना म्हणतील की हे पार्टीचा जे कार्यकर्ता होता त्याची तळमळ काय होती असं मला सांगतील ना. आता लोक काय बोलायचं बोलतील, पण मी पार्टीच नाही म्हणालो मी की ना हे सीट आहे ना, ही सीट कोणीतरी षडयंत्र केले भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आमच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांना चुकीची माहिती सादर केलेली आहे. आमच्या नेत्यांना, दिल्लीतल्या नेत्यांना चुकीची माहिती सादर केली. एवढी मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे, गृहमंत्री पद त्यांच्याकडे आहे, मग त्यांना चुकीचा मेसेज मिळतो असं तुम्हाला म्हणायचं? हो. या जगामध्ये काय होत नाही सांगा ना, तुम्ही बघालात ना, या कलियुगामध्ये काय होत नाही. अशक्य काय आहे?
आणि बघा ना, त्याने स्वीकारायचा का न स्वीकारायचा तो आमच्या साहेबाचा प्रश्न होता, परंतु माहिती खालून आली ते वर तसंच पुढे सरकले. पक्षाचा दर 15 दिवसाला महिन्याला काही सर्वे होत असते असं काही माहिती मिळते. मग त्या सर्वे मधनं जे रिपोर्टिंग मिळालं त्याच्यावरच त्यांनी नाव काढलं असं वाटत नाही? कसला सर्वे हो तुमचा? आम्हाला मग सांगण्यात आलं सर्वेमध्ये तुमचं नाव आहे का, तुमचं नाव आहे का, मग तुम्ही माहिती आहे का तुम्हाला? मग कसलं सर्वे? त्यांचं शेवटच्या दिवशी परवा दिवशी त्याचं नाव राम सातपुते त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे. त्यांनी अर्ज सुद्धा केला नाही स्वतःचा. आम्ही अर्ज जर केलं पार्टीकडे, आमचे अर्ज आहेत सगळे जेवढं काही 35 लोकांचे अर्ज आहेत ना, जिल्ह्यातल्या आणि ग्रामीणचे, शहरातल्या जिल्ह्याबाहेरचे, असे ना 35 लोकांनी सगळ्यांचे ॲप्लिकेशन तर आमचे आहेत. त्यांचा अर्जच नाही यांचा. नाही, आता तुम्ही सातपुतेंच्या विरोधात किंवा सातपुतेपेक्षा अजून श्रेष्ठ कोण होते तुमच्याकडे? अशी कोण नाव आहेत की जेणेकरून त्यांना वगळून यांना दिलंय? मला काय म्हणायचं आहे की श्रेष्ठ आमचे, बघा सांगतो, आमचे नरेंद्रजी मोदी, त्यांची स्टार्टची पोझिशन बघा किती साधी सिंपल आहे. आज कुठल्या स्टेपला गेले, जागतिक नेता झाले. आमचे विजयकुमार देशमुख, आम्ही वल्यार सभासोबत जेव्हा काम करायचं, एक साधे कार्यकर्ते आमचे विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख तर कॉन्ट्रॅक्टर होते आमचे, आमच्यासोबत लाईनला बसायचे. आज ते काय झाले? आमचे नेते झाले. याचा अर्थ काय? सगळेच नेते होतात का? नाही, माझं म्हणणं काय होतं की आता राम सातपुतेच्या ठिकाणी अन्य जे नाव होते की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाव सातपुते कसं का आलं, हे मला माझा प्रश्न आहे. ते सांगितलं ना, माहिती चुकीची पुरवण्यात आली. आमच्या देवेंद्रजी फडणवीसांकडे माहिती जी सादर करण्यात आली, कोणीतरी खूप मोठं षडयंत्र केलेलं आहे, जेणेकरून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजय झाला पाहिजे, हाच त्याचा मागचा हेतू आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणूनच म्हणतोय, अजून पण वेळ गेली नाही भारतीय जनता पार्टीला. देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की अजून पण वेळ गेली नाही, तुम्ही उमेदवार बदला. माझ्यासाठी मागतोय असं तर नाही. माझा विचार करा, मी दैनिक नालंदा एक्सप्रेस म्हणून पेपर चालवतोय, 20 वर्ष झाले पेपर आहे. मंत्रालयामध्ये 16 वर्ष मी पत्रकारिता करतोय. सगळ्या चांगल्या गोष्टीचा मला, चांगल्या नव्या जुन्या सगळ्या गोष्टीचा मला अनुभव आहे. मी विकासाच्या मुद्द्यावर मी पत्रकारिता केलेली आहे. कुठल्या सोलापूरच्या प्रश्नात मला चांगले जाणीव आहे. एवढे असून सुद्धा मी माझं मूळ गाव दक्षिण सोलापूरमध्ये रामपूर कंदरे, शेती वगैरे आहे. मी पहिलं ग्रामपंचायत निवडून आलेलं आहे, पंचायत समितीला उभारलेला कार्यकर्ता आहे. ग्रामीण शहरी भागाचा मला सगळं कामाचा अनुभव आहे. तरी पण सांगतो, मला जर करता उमेदवारी, आणि 30 वर्षाला मी काम करतोय, 32 वर्षाला, तरी पण असं वाटलं ह्या आमच्या सोलापूरमध्ये 19 लोकांनी, स्थानिक लोकांनी उमेदवारी अर्ज केला आहे. ते 19 मध्ये चिठ्ठ्या काढा ना, द्या कोणाला पण. बरं, चिठ्ठी बी नाही काढता, वाटलं तुम्हाला की हे कार्यकर्ता छान आहे, द्या ना. आम्हाला आनंदच आहे की आम्ही बोलू पण शकत नाही, स्थानिक काय नंतर आहे असं विषयच काढू शकत नाही ना. आत्ता विषय काय आला आहे की आमच्या सोलापूर अन्याय व्हायला आहे. उद्या हीच परिस्थिती, उद्या जाऊन एक 10 वर्षांनी असंच हीच पायंडा पडेल. बाहेरचे सगळे हे तर येतील आणि आमचे अधिकार सगळे क्षीण करतील आणि आम्हाला म्हणतील. आम्हाला नेहमी म्हणायचं आहे की कार्यकर्त्यांनी सतरंजी उचलायचं का? आम्ही काय स्वप्न बघायचे का नाही आयुष्यात? सांगा मला. आज मी 52 वर्षाचा आहे, 30-32 वर्षे माझी ह्यामध्ये गेल्यानंतर आम्ही स्वप्न बाळगायचे का नाही? आणि आम्ही काम करतोय, आम्ही पार्टीचं काम करत असताना आम्हाला नको पद, नको आम्हाला. जेव्हा संधी मिळायची वेळेला तुम्ही काय असं जर आणणार असेल तर ते योग्य नाही असं आमचं म्हणणं आहे. नाही, आता तुम्ही म्हणता की आता संधी आहे, बदलावं असं तुमचं म्हणणं आहे. पण एकदा पक्षातून डिक्लेरेशन झाल्यानंतर बदललं तर पक्षाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा सांगतो. प्रतिमा वगैरे, प्रतिमाचा बी प्रश्न पुढे येणार आहे. अजून संधी आपल्याला कसं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत बी फॉर्म देईपर्यंत तो का फाईल उमेदवार नसतोच. जोपर्यंत बी फॉर्म त्यांच्या हातात. आता आपल्याकडे कितीतरी प्रकारचे उदाहरण आहेत. मी तुम्हाला छोटंसं उदाहरणच देतो. चला, मध्य विधानसभेला पांडुरंग दिड्डी यांचं नाव होतं. विधानसभेला नाव डिक्लेअर झालं नव्हतं की पण नाव डिक्लेअर झालं नाही. आता नाव तुम्हाला सांगतो, केंद्राकडून आलेलं आहे ना नाव. मला तेच म्हणायचं आहे की कधी नाव डिक्लेअर होते, कधी होत नाहीत. पार्टीची त्यावेळेची पोझिशन असते. तर आमच्या समोरची घटना आहे की आम्हाला बाजूला, आम्ही फॉर्म भरायला गेलोय सगळं, आम्ही तिथं सगळं पोचलेलं आहे सगळं. आणि आम्हाला सांगण्यात आलं की ते काकाचा फॉर्म भरू नका, थांबा जरा.
आणि आम्ही एका ठिकाणी आम्ही गेलो तोपर्यंत मोहिनी पत्कींचा फॉर्म भरण्यात आला. भारतीय जनता पार्टी मला कोणावर आरोप करायचे नाही आहेत, करता येतं सोयीनुसार ना, ज्या त्या विषयी ज्या त्या वेळेला पार्टीचं ध्येय धोरण जर असतील तर करावं लागेल. या तुम्ही पार्टीला जर निवडून म्हणजे ना उमेश अजून पण वाटलं असेल शेवटच्या क्षणापर्यंत राम सातपुतेचं बरं असं वाटलं तर वाटू द्या. सोलापूरकर त्यांचा विचार करतील. सोलापूरमधून इतकं प्रचंड वातावरण दूषित आहे भारतीय जनता पार्टी उमेदवार बदल पार्टीला एक नंबर वातावरण आहे, पण उमेदवार बदल राम सातपुते बाहेरचा उमेदवार का दिला एवढंच मुद्दा आहे फक्त. मग काल मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला, त्यांना घेऊन सगळं सोलापूर शहरातील उत्तर मतदारसंघातून सगळं फिरवण्यात आलं. तुम्हाला जल्लोष वाटत असेल, हा जल्लोष नव्हताच. या ठिकाणी लोक एका माणसाला 10 वेळा बोलावून घेऊन आणण्यात आले. म्हणजे तुम्हाला मी काय पार्टीचा सहज खुला करू शकत नाही आणि पार्टीचा अपमान करू शकत नाही. पार्टी आमची मोठी आहे, परंतु मला असं म्हणायचं आहे की तुम्ही सांगा परवा दिवशी नावात डिक्लेअर झालं, किती ठिकाणी फटाकडे उडाले हो, ऐकलात कधी? नाहीतर महानगरपालिका साधं नगरसेवकाचं उमेदवार दिले तर त्या गल्लीमध्ये त्या एरियामध्ये फटाकडे उडले जातात, आनंद नाचतात लोक. कार्यक्रमचे भारतीय जनता पार्टी मागचं तुम्ही उदाहरण घ्या, शरद वंशेच्या भाजपच्या कार्यक्रमात डान्स घेतले लोकांनी. आता ह्या वेळेला काय झालं, कार्यकर्ते खूप नाराज आहे भारतीय जनता पार्टीचे. मला काल कार्यकर्त्यांचे 100-150 लोकांचे फोन आले, शिंदे खूप वाईट घडते, आपल्याला स्थानिक उमेदवार पाहिजे होता, नाराज आहेत. पण आता कसं आहे, कोण बोलत नाही, डोक्याचा मार आहे. मला असं म्हणायचं आहे की उमेदवारांना देत असताना त्यांनी अजून पण विचार करावा, उमेदवार बदलावा असं माझं तर म्हणणं आहे. अजून पण वेळ गेली नाही, 12 तारखेपासून फॉर्म भरायचा आहे आपल्याला, 19 तारीख शेवटचं आहे फॉर्म भरायचे. तिथं आपल्याला अजून पण नावं चेंज करता येते. माझं दिलीप शिंदेला द्या असं काही नाही, 19 पैकी सोलापूरच्या कुणालाही द्या, तो स्थानिक पंढरपूरचा असो, पंढरपूरचा द्या, मंगळवाडा द्या, मूळ द्या, सोलापूर शहर द्या, कुठला बेल द्या, पण ह्या लोकसभेच्या इथल्याच त्याला प्रश्न जा नाही. आज आता नाही भेटला ना, सकाळ तर भेटेल ना आम्हाला. हां, एका विधवेचं काम आहे, तिला 1000-1500 रुपयाची पेन्शनचं काम आहे. हां, त्या खासदाराला ती बाई पोचली पाहिजे, आपली म्हातारी पोचली. आता इथं आल्यानंतर सोलापुरात संपर्क कार्यालय करू शकेल ना. आता ह्या तुम्ही ऐकलंय ना की गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदार संदर्भात काय काय बोलले गेले, तुम्हीच सगळ्या चॅनलच्या लोकांनी दाखवलेलं नाही. परत तेच दिवस घ्यायचे का पुढं, खासदार भेटला नाही, परत नको ना, बाहेरचा उमेदवारच नको. त्यापेक्षा आपल्याला कसं आहे, विकासाचा मुद्दा घेऊन जाणारा इथला सोलापूरला विकासाचा मुद्दा घेऊन जाणार आहे. एक छोटासा सामान्य जर कार्यकर्ता कुणाला बी दिलं ना, हे सीट शुअर शॉट 100% आपलं भारतीय जनता पार्टीचं आमचं येतेच, हा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही आता म्हणता की सोलापुरात बदल झाला तरच मिळेल, पण तुम्ही असं का म्हणू शकत नाही की आता दिलेल्या उमेदवाराला आम्ही कसल्याही परिस्थितीत निवडून आणणारच? मी म्हणून तुमचा शीट येणार आहे, कोण तर बोलायला पाहिजे का नाही या संदर्भात, का खुशमस्करी चालेल? मला खुशमस्करी, तुम्ही वस्तुस्थिती सांगायचा प्रयत्न करा. हा, वस्तू सांगायचा प्रयत्न करतोय. मला ना खुश करायचं नाही पार्टीच्या नेत्यांना, आणि माझं काही काम नाही आहे किंवा माझे काय बदल्यांचे माझ्या फायली बिली कुठल्या साखर, माझं काही नाही, मला काय देणं गेलं नाही. मला काय ना एकच सांगायचं आहे की आम्ही तुम्हाला जूनमध्ये आम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला जुलैमध्ये भेटायचं आहे इलेक्शनच्या नंतर. त्यावेळेला एकमेकाचं तोंड कसं दिसेल ते तुम्हाला मला बघायचं. तुम्ही हसरा चेहरा, आमच्या देवदी पुण्याचा चेहरा हसत पाहिजे, ते कधी बी जाताना त्यांचा चेहरा आम्हाला आठवत आहे. एवढं किती जरी संकट असेल तरी त्या संकटाला मात करून रात्री 2-2 वाजेपर्यंत ते काम करत पहाटे परत दिल्लीला जातात. इतकं प्रचंड ताण असताना सुद्धा त्यांचा चेहरा आम्हाला लोकसभेच्या नंतर हसरा चेहरा पाहिजे. यासाठी मी आताच म्हणतोय, ही वेळ गेली नाही. मला काय म्हणायचं आहे, मग येते सांगतो आम्ही जेवढं होते तेवढं करतो आणि बसतो. लोक म्हणायला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणायला पाहिजे, सामान्य लोक म्हणले पाहिजे शीट 100% दे. तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही सांगा, तुमच्या मनाला प्रामाणिकपणे सांगा की तुम्हाला काय वाटते, न्याय मिळेल सोलापूरला? तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या भावनेतून तुम्ही सांगा. आमचे प्रश्न तर आम्ही असणार, असं पण असणार तसं पण असणार आहे, पण तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या बाजूने कार्यकर्ते ते सांगालो, कार्यकर्त्याची भूमिका सांगालो की उद्या भविष्यात कार्यकर्त्याला मरगळ आली, हा कार्यकर्ता नाराज आहे, हा कार्यकर्ता अजून पण ह्या घडीला सुद्धा ना तिने धक्क्यातून बाहेर पडला नाही की आपण मानसिक आता आपल्या पार्टीचा उमेदवारी काम चालू करायला पाहिजे, अशा माहोलीत अजून राहिला नाही. बरं, अजून एक मध्ये छोटासा प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातले कारभार पाहत आहेत.
अनेक योजना सोलापूरकर असेल किंवा पूर्ण देशातील अनेक लोकांना, सर्वसामान्य लोकांना ते नवीन योजना दिलेल्या आहे. या योजनेचा फायदा भाजपातील सर्वसामान्य उमेदवार जो कोणबी असेल त्यांना फायदा होणार असं वाटत नाही का? बघा मग तुम्ही आता स्थानिक मुद्द्याचा फक्त विषय काढला, पण त्याला ते मोदीने दिलेलं नाव याला वगळतील का माणसं? मला असं म्हणायचं आहे की ही जी इलेक्शन आहे हे नरेंद्रजी मोदी यांच्याच नावाखाली इलेक्शन होईल, पण त्याला आपलं थोडी जोड पण पाहिजे ना, थोडे स्थानिक पाहिजे त्या समाजाची. मग मागच्या 2 वेळेला पण तसंच दिलं ते ना, 2014 दोन्ही वेळेला पण लाखाच्या मताधिक्याने दोन्ही वेळेला 2014 जे इलेक्शन जे झालं 2000 त्यावेळेला दुरंगी लढत झाली. त्यावेळेला सुशील कुमार शिंदे विरुद्ध शरद बनसोडेला महार समाजाचे, बौद्ध समाजाचे होते, आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी समाजाचे सोलापूर लोकसभा मतदारसंघात जवळपास 2.5 लाख मतं ह्या समाजाचे होते. ते कधी नाही ते आमच्या समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली म्हणून ते मतं त्यांना देण्यात आली होती, दिली. समाजाची एक गट्टा मतं पडल्याने विजयी झाले. त्यानंतर 2019ला जे इलेक्शन झालं, 2019च्या इलेक्शनला तिरंगी लढत झाली. शिंदेसाहेब आणि जय सिद्धेश्वर महाराज आणि प्रकाशजी आंबेडकर. तर ह्या ठिकाणी 1,70,000 मतं प्रकाश आंबेडकरांना मिळाले समाजाची. तुम्ही नाही म्हणलं तरी जातीवाद आहेच, प्रत्येकाला आपल्याला काही ना काय कुठून थोडंसं लागतंय. समाजाची 1 गट्टा मतं प्रकाश आंबेडकरांना. कोण विजय झाला? त्या ठिकाणी जर का थोडं गडबड झाली असती प्रकाश आंबेडकर तर शिंदेसाहेब निवडून आले असते तिथं. तर ना इथं जय सिद्धेश्वर महाराजांना तिथं टेकन मिळालं प्रकाश आंबेडकरांचं. आता ह्या वेळेला जे इलेक्शन आहे ते दुरंगी लढत आहे. या निवडणुकीत अजून वेळ आहे ना, वेळेमध्ये वंचित येतील, MIM येईल, अन्य कुठला तर पक्ष अजून येईल, बरोबर आहे. परंतु इतका टॉप लिडर एवढं शक्य नाही. आणि इतर जरी आली महाविकास आघाडी राहिले, वंचित जरी आली तर स्वतः ना अजून बी ह्या ठिकाणी समाजाचं मताचं डिव्हायडेशन होणारच आहे 100%. तर इथं दुरंगीच लढत होणार आहे. ह्या दुरंगी लढतीमध्ये ही मतं जे आंबेडकर चळवळीची समाजाची मतं 2-2.5 लाख आहेत, त्यापैकी मोठ्या प्रमाणात मतं भारतीय जनता पार्टीला जर उमेदवार राहिला असता, समाजाचा, आंबेडकर चळवळीचा, महार समाजाचा उमेदवार, माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली असती तर ना तो 100% 2 लाख समाजी मत आणला असता. आणि पार्टीचं जे बेसमेंट आहे त्यावर मोदींच्या नावाखाली जे मते मिळणार आहेत ते तर 100% गॅरंटी. जो सातपुते आहे त्यांचा समाज कुठला आहे? ते चर्मकार समाजाचे ते. आणि त्यांचं उमेदवार येताना त्यांचं 5-10,000चं तर वोट पाहिजे का नाही सांगा ना तुम्ही. त्यांचं व्यक्तिगत नका. तसं मी म्हणतो कसं, मी छाती ठोक सांगतो की मी येताना 2 लाख माझ्या समाजाची मी मतं आणू शकला असतो. आता ही मतं काय होतील? मग तुम्ही ज्याला हे मत आहे ना, नाही शिंदेसाहेब तुम्ही काय म्हणता, मी 2 लाख मतं घेऊन आलो असतं. तुम्ही आता एवढ्या मोठ्या नेत्याकडे गेला असताना तुमच्या बरोबर काही कार्यकर्ते नाहीत, काही नेते नाहीत, मग असं असताना तुम्ही कसं म्हणू शकतो? भारतीय जनता पार्टीमध्ये एक शिस्त आहे की इथं लॉबिंग केली जात नाही. ही शिस्त आहे की आणि एकच आज माणूस, एक सिंगल माणूस त्यांना आवडत नाही, अजिबात नाही त्यांना आवडत नाही. संघाच्या बी कुणाला आवडत नाही, काय नाही. इथं कसं काँग्रेस नाही आहे, 1000 लोकांची उभा करा, हलग्या वाजवून बँजे वाजवा, इथं चालत नाही. ते उलट नाराज होतात, हे नाटकं नाही आपल्याला नको चालत. आणि ते पहिल्यापासूनच आता नाही म्हणून मला संघाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगत होतं, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगत होतं की जे तुम्हाला जर करता निवडणुकीसाठी उमेदवार जात असताना तुम्ही हा जोडा, तुमचा एक कागद बायोडाटा आणि तुम्ही एकटेच फसवा. त्याच्यामुळे मग हे घेऊन गेलो नाही. आणि नंतर मग काही लोकांनी फोन केले, समाजाच्या लोकांनी फोन केले, आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी फोन केले, नेत्यांनी फोन केले भाजपच्या, की त्या संबंधितांना सगळ्यांना. नाही, तुम्ही एवढं मोठं खासदारकीच्या निवडणुकीसाठी लढत असताना भाजप म्हणजे 6-7 विधानसभा मतदारसंघात हे प्रामुख्याने येत आहे, त्यातले एकही आमदार किंवा एकही मोठा नेता तुमच्या शिफारशीला नाही आहे किंवा कुठला समर्थनार्थ नाही. बघा, आमच्या भारतीय जनता पार्टी हा इलेक्शनला असं झालं की जेव्हा मुंबईला आमची बैठक झाली आमच्या नेत्यांची, सोलापूर जिल्ह्यातल्या स्थानिक नेत्यांची, कोर कमिटी नेत्यांची, आमच्या नेत्यांनी सांगितलं की साहेब देवेंद्रजी, तुम्ही जे उमेदवार द्याल ते आम्ही मान्य, आम्ही मान्य. कोणच म्हणलं नाही आहे हे ना द्या त्यांना द्या असं म्हणलं नाही. आमच्या नेत्यांनी कोण म्हणलं, कोणाची शिफारस केली, हे नाव आहे त्यापैकी तुम्हाला जे वाटते ते तुम्ही द्या. मग असं असताना स्थानिक उमेदवार द्या म्हणला. आमच्या सगळ्या लोकांनी, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांनी, आमच्या विजयकुमार देशमुखांनी, बापूंनी, जे काय आमचे आमदार असतील, पदाधिकारी असतील, त्या सगळ्या लोकांनी म्हणले
कोण पण त्या कोण स्थानिक द्या. मग असं असताना पक्षाने असं विरोधक दिल्यामुळे तुम्हाला आता काय नेमकं तुमची भूमिका आहे? तुम्ही बंडखोरी करणार असं कळतंय, नेमकं काय? मला काय म्हणायचं आहे की आपण मी कोर कमिटीची मिटिंग लागली महाराष्ट्राची की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये उमेदवारी देताना काही अडचण झाल्या असतील, नाराजी असेल किंवा तिथे जर प्रश्नच निर्माण झाला असेल तर तिथे उमेदवारी बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग दिल्लीतून एक निरोप आहे राज्याला की असं काय कुठं घडत असेल तर ते तुम्ही तुमचा प्रश्न शिफारस करून ते नावं 4 सिलेक्शन कमिटी सीईची बैठक आहे दिल्लीमध्ये. त्यामध्ये वादाचे देशभरातले अशा ज्या ज्या ठिकाणी घटना घडलेत उमेदवारी निवडताना थोडंसं काय अडचण झाल्या आहेत ते, आणि ज्यांनी ज्यांनी उमेदवारी वापस केलेली आहे, ज्या उमेदवारीने भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली एखाद्याला त्या उमेदवारीची ते वापस केलेली आहे, अशा याची एक त्यांनी बैठक लागली असं मला कळते. तर त्यामध्ये फेरविचार व्हावा असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला आशा आहे? आशेशिवाय काय आहे? आपण पार्टीला असं म्हणजे आपण आर्ग्युमेंट तर करू शकत नाही. पार्टी मोठे आमचे नेते मंडळी आहेत आणि काय आतापर्यंत आम्ही मोठ्या नेत्यांना, आमच्या देवेंद्र फडणवीसांना, आमच्या वरिष्ठ नेत्यांना कधीच आम्ही काय आर्ग्युमेंट केलं नाही. आता तर काय करणार आम्ही, पण आमची विनंती तर आहे, आमची मान्य करा. माझं नाही, सोलापूरचा प्रश्न आहे, सीट यायसाठी हे काय मोठेपणा नाही. हे तुमच्या समोर येऊन ही सगळ्या गोष्टी आमच्या मांडायला, हे आमच्या घरातलं मांडणं तुमचं का मांडलो हे मांडू नये मी, पण का मांडायची पाहिली तर हे उद्या आम्हाला म्हणून उद्या ह्या सीट आमचा विजय व्हायला पाहिजे हीच तळमळ आहे. कारण का मी 32 वर्ष ह्या पार्टीला दिलेत, माझं आयुष्य, माझं तरुण पण दिले, मी वयाच्या 20 वर्षापासून ही पार्टीमध्ये काम करतो, माझंच 52 वर्ष, ही माझी तळमळ आहे. हो, तुम्ही कोण समजून तर घ्या कोण तर. आणि मी बोलालो का बोलालो, तळमळ आहे मला बोललो. मला माझे काय बाकीचे कुठलेच प्रकारचे धंदे नाहीत माझ्याकडे, माझ्या काय फायली बिली माझ्या काहीच नाही. मी आपलं सीधा सरळ मार्गी जाणारा माणूस आहे. जूनमध्ये आम्हाला देवेंद्र फडणवीस आमचे नेते सरळ हसत राहिले पाहिजे, सीट आलं म्हणून आम्हाला तिथं जागा पाहिजे, तिथं आम्हाला बसायला खुर्ची मिळाली पाहिजे. समजा आता यदा कदाचित 3 तारखेच्या बैठकीनंतर 4 तारखेच्या बैठकीनंतर जर हेच उमेदवार जर तुम्हाला दिलं तर त्यावेळी तुमची परिस्थिती काय असेल? आम्ही काय करणार आहे की त्यासाठी 1 तारखेला आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे की आपण काय करायचं, निर्णय काय घ्यायचा. हे उमेदवार तर शक्य नाही बदलायचा, तिथं आम्ही कार्यकर्त्यांची चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहे. आपण जनदर्पणच्या चर्चा तर होणाऱ्या विशेष कार्यक्रमात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहात, तुमच्याबरोबर 19 जणांनी पण इच्छुक आहेत. तुमचं म्हणणं असं आहे की स्थानिक उमेदवार मिळाला पाहिजे, त्याच्यावरूनच आमची पुढची ध्येय धोरण ठरवण्यात येईल असं तुमचं म्हणणं आहे. आपण या ठिकाणी येऊन वेळात वेळ काढून मुलाखत दिलात आणि आपल्या मनातलं जे विचार आहे ते आपल्या भाजपच्या संबंधिताकडे पोहोचावं असं तुमची जी इच्छा आहे, त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो आणि इतर आपलं मुलाखत संपवण्यात आभारी. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.